घंटी वाजाडतो रे. याच्यापेक्षा जोरात घंटी माझ्या इथे वाजते. सई मॅडम, प्रसाद दादा, भलती बेकार अवस्था आहे हो. रात्रभर झोप नाही. लग्नानंतर पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. 2 हुन्नरी अभिनेत्यांची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. आणि गेल्या आठवड्यातला भीषण अनुभव लक्षात घेता माझ्या छातीत धस्स होते. तेव्हा जरा सांभाळून घ्या बरं का. मला काही कळतच नाही ना हो. मी कधी यांच्याकडे असतो, कधी त्यांच्याकडे असतो. अरे मी अभिनेता आहे का उदडलेल्या वडूच्या गड्यातला लोड नाही मी. असो बा, मी ते शिकवणे मास्तर आहे. आणि आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब, त्यांच्या 2 पोरांना शिकवायची जबाबदारी माझ्यावर आहे. ते येतच असतील बा, येतच असतील जमदाडे साहेब. मास्तर, अरे बापरे, अरे साहेब या ना साहेब. साहेब आज माझ्याकडे आले तुम्ही. अरे बाप, धन्यवाद. मला ओळखलं? मग जमदाडे साहेब आमचे ट्रस्टी आहे ना हो तुम्ही. माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. काय साहेब? इज्जत जायची वेळ आलेली आहे. सांगा ना. अतिशय महत्वाचं काम आहे. हो का? मला 2 पोरं आहेत. हो का? माझीच आहेत. त्यांना बोलवतो मी. हा या रे. पाहिलं, माझी मुलं. रंग माझी मुलं. काम सांग. हुकुम करा तुम्ही. शाळेत आहेत, पास होत नाहीत. अरे अरे अरे, बरेच दिवस झाले एकाच वर्गात आहेत. असं का? इज्जत नाही जाणार एखाद्या बापाची. काय करावं सांगा. ट्रस्टचा अध्यक्ष जमदाडे आणि त्याचीच पोरं पास होत नाहीत त्याच्याच शाळेत. काय होत असेल विचार करा. हा खरं. मग मी 3.5 मिनिटं खूप विचार केला. आणि त्या विचारांती मी या निर्णयाला पोहोचलो की पोरांना आता शिकवून फिकून काय उपयोग नाही. ह्यांना खूप सांगितलं मी, पण ह्यांच्या काय ते गळी उतरत नाही. यातना व्हायला लागल्या जीवाला. बरं बरं बरं. सोबत रडू नका. आणि खूप 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 काळजावर दगड ठेवून मी एक निर्णय घेतलाय. काय काय? हे आपल्याच. मी यांना सांगितलं की कॉपी करा, कॉपी करा. कारण वाचून शिकून पाठ करणं तुम्हाला जमणार नाही. त्यापेक्षा कॉपी करा. विचार करा, आपल्याच मुलाला कॉपी करा असं म्हणणं किती कसं वाटत असेल एखाद्या. रडू नका, रडू नका. मग तुमच्याकडे आणलं मी. यांना सांगितलंय मी की कॉपी करा. असं चिठ्ठ्या चपाट्या लपवा कुठंतरी, कुठून तरी काहीतरी घेऊन या. रिडक्शन कॉपी करा, झेरॉक्स काढा, इथे लिहा, कुठेतरी लिहा, पण कॉपी करा तुम्ही. त्यामुळे इकडचं बघायचं, इकडे कॉपी करायचं, इकडचं बघायचं, इकडे कॉपी करायचं. साहेब साहेब साहेब, तुम्ही कॉपी पिक्चरचा प्रमोशनला आले हे मला माहिती. म्हणजे कॉपी मै झाले आता सगळे डायलॉग एकदम. झालं ना? हा, मी सगळ्यांना आवर्जून म्हणतो की कॉपी बघा बा, पण आम्हाला स्किट करू द्या बा तुम्ही. मी ट्रस्टवर आहे. हो हो, मग जमदाडे माझं नाव आहे. हा ह्या पोरांना कॉपी करायचं, शिकवायचं. जर यांना कॉपी करता नाही आली आणि ते नापास झाले तर तुमची फोटो कॉपी तुमच्या घरात लावीन मी, हार घातलेली. अरे कॉपी हाऊसफुल झाला, हाऊसफुल झाला, हाऊसफुल झाला आता कॉपी. काय वाटलं असेल एखाद्याच्या वा विला वा वा. अरे बाप रे, बाबा बाबा बा, काय प्रमोशनच्या फंड आहे. काय किती गुणी मुलं आहेत रे. यांनी तर सांगितलं जायल कोपडीचे आहेत म्हणे ते. हे तर एकदम शांत सुस्वभावी वाटतायत. माझी चड्डी माझी चड्डी माझी चड्डी आहे ती. अरे सांगितलं ना वाचारे, ही माझी चड्डी फारलीच पण वाचाऱ्या. कशावरनं ती तुझी चड्डी आहे? मला सांग, तुझ्या चड्डीला किती खिसा आहेत? माझ्या चड्डीला 2 खिसे आहेत. माझ्या चड्डीला 3 खिसा आहेत. कसं काय? हे बा, यो एक खिसा, दुसरा खिसा आणि
पोस्ट ऑफिस उघडतो, पोस्ट ऑफिस उघडतो. गुरुजी पोस्ट ऑफिस. अरे अरे काय करतो रे तू? तिसरं घ्यायचं. शिकवणीला आलाय ना रे तू? हा असं करतो का? अरे जरा संस्कार बिंस्कार आहे का नाही? गुरुजी समोर असं वागता कराय. सॉरी. गुरुजी येणार मी. ए हरण्या, हा आपला गुरुजी आहे. गुरुजी चल याला मारूया. सलूट मारेंगे, सलूट मार. अरे 2 पाव गुरुजीला. सॅल्यूट मारतो गुरुजीला. 2 पाव गुरुजीला. गुरुजीला मग सॅल्यूट मारतो गुरुजीला. तुम्ही बाय ना, तुम्ही तर कवीश येतास रे. कसल्या फालतू कविता करता रे? बेटा इथं बेटा. हा चल लवकर लवकर लवकर. हा खाली बेटा रे. हा नाव सांग तुझे. अरे बापरे. माझे नाव पंढरीनाथ गणपतराव जमदाडे. वा वा शाबास. तुझे नाव सांग रे. माझे नाव अरुण पोपटराव जमदाडे. पोपटराव. अरे गणपतरावांच्या पोरे येणार रे तू. पोपटराव मधून कुठे आले रे? याच्यासारखं सेम टू सेम मी सांगितलं तर यो बोलतो कॉपी करता. अरे म्हणून का तू बापाच्या नावात बदलून टाकाव का रे? आज सगळीकडे कॉपी होते. अरे याला जर असं वाटत असेल की तू कॉपी करतो बा, तर तू एक काम कर ना, बापाच्या नावाच्या ऐवजी आईचे नाव टाकायचं. गुरुजी गुरुजी कुठल्या आईचं नाव सांगू? कुठल्या आईचे म्हणजे? म्हणजे आम्ही जेव्हा दुर्रीमध्ये होतो ना, दुर्रीमध्ये तेव्हा आमची एक आई होती. मग आम्ही पंजामध्ये आलो ना, पंजामध्ये तेव्हा आमची आई बदलली. मग आम्ही आता लंगड्यामध्ये आहे ना, लंगड्यामध्ये तर आमच्या पप्पांनी एक भलतीच आई आणली आहे. दुर्री पंजा ते कडलं पण हे लंगडा काय रे? सत्ता सत्ता. अरे तुम्ही मटक्याची भाषा बोलता का रे? कसे मटका घ्याला पटकन पैसे येतात बोल. मटका जर आता काढला ना, तुझ्या मटक्याला पटका देईन रे एक. म्हट ना गुपचप. तू आहे ना लंगड्यात आपलं 7वीत आहे ना तू, तर 7वीत जी आई आणलेली आहे बुवा, तिचे नाव सांग. सांगतो. हा सांग उठ. माझे आईचे नाव अंजलीला गणपतराव जमदाडे. अंजली ना? अरे बापरे कसं काय? अहो गुरुजी त्याचे काय आहे, म्हणजे आता आम्ही लंगड्यामध्ये आलो ना, तर आम्ही सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आलो. बरं. तर म्हणून आमच्या पप्पांनी फॉरेनची आई आणली. अरे बापरे. हे जाम चिकनी आहे, अशी गोरी गोमटी आहे. तुम्हाला सांगतो गुरुजी, ती जर आई नसती ना, तर दुसरी कोणतरी आमची आई असती. कठीण आहे रे भाऊ तुमचे आई बाबा तुमच्याकडे राहू दे. मी माझं शिकायचं काम करतो रे. बटा खाली रे. ओ भाऊ मला सांग अरुण, तुला काय काय येतं बा? नाही काय येतं ते सांग. मला मिमिक्री येते. मिमिक्री? कशाची? मेंढा शिंकतो त्याची मिमिक्री येते. अरे एकदमच वेगळं आहे बा. कसं दाखव बरं. अच्छा मेंढा आहे ना, तो असं गवत चरायला जातो. असं. जातो. वेगळाच मेंढा आहे बा. हा अच्छा मग त्याचे चरते ना नाकामध्ये गवत जात. हा एक मिनिट. आधीच्याकडे हे शेवटचं काय होतं? 2 मेंढा आणि 1 माझा. भटकाले अभ्यासाचं काय विचारत होतो मी. आता फालतूपणा करायचा नाही. मी एकदम स्टिक रे स्टिक. एकदम ठीक आहे तुम्ही. हा चला आता पुस्तक काढा भूगोलाचं. आणि त्यातला धडा क्रमांक 3 काढा बुवा. 3. माझे 3 रन. अच्छा आला. ए बा माझे 5 रन. माझे 4 रन. 1 मिनिट थांब. अरे भर 2 रन. माझे 8 रन. आता मारन ना तुम्हाला. काय कुठले रन रे? कुठले रन रे? ते गुरुजी आम्ही क्रिकेट खेळत होतो. तुम्ही आमचे कॉमेंटेटर होणार. असं इकडे असा चमटाडी काढतो ना रे तुले. कॉमेंट्री फेका ते पुस्तक फेका तिकडे. अरे तुम्ही शब्दशः अर्थ घेता का रे? पुस्तकं फेकून राहिले तुम्ही. नीट लक्ष द्या आता. नीट लक्ष द्या. मग डोकं नका फिरवणार आहे. शांत गुरुजी दमले. तर आता आपण शिकूया बुवा सूर्यग्रहण.
उठा आता प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला. चला इकडे या समोर आहे थोडा. ये रे समोर ये रे. तर आता मी सूर्य आहे सूर्यग्रहणातला. सूर्याची. आणि तू रे हो मेंढा. हे एवढं आवडतं का रे तुला? वर्षानुवर्ष हेच करतोय ना रे तू. इकडे मध्ये मध्ये इकडे. तू पृथ्वी आहे पृथ्वी. अनारकली हिंदुस्तान सल्तनत मोहब्बत करता हूँ सलीम से. बवाल अनारकली. काय रे पृथ्वीचं काय आहे? पृथ्वीराज कपूर मग आवाज तरी नीट काढणार आहे. आणि हिंदुस्तान आहे सल्तनत नाही रे. सल्तनत आहे हिंदुस्तान आहे ना रे. दलिंदर थोडं जवळ आहे मी त्याच्या. आणि का रे तू रे गेंगाण्या तू चंद्र आहे. कोण आहे? चंद्र. नीट म्हणणार चंद्र. चंद्र गेला का चंद्र? चंद्र. आणि चांदण्या दिसल्या का चांदण्या? ए चांदण्या दिसल्या का रे? इकडे रे. तिकडे नाही इकडे इकडे. तू चंद्र आहे. हा तू पृथ्वी. आणि मी कोण आहे? सूर्य. तर सूर्यग्रहणामध्ये काय होतं बा? काय होतं? हे पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. आणि चंद्र आहे ना पृथ्वी भोवती फिरतो. वा व्हेरी गुड. वा वा वा. तर सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना चंद्र जो आहे ना तो सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो. तर गेंगाना ये रे बो मध्ये आमच्या. अरे वा वा वा. अरे तुम्ही बाय ना. ते झालं. तू कशाला फिरला रे? अरे तू पृथ्वी येणार. पृथ्वी चंद्राभोवती कशाला फिरेल रे? नाही ऍक्च्युली मला ना सूर्याचा रोल करायचा होता. मला व्हेरिएशन देता येत नाही याच्यामध्ये. आज खूप व्हेरिएशन देतोय बरं तू. बलता जोर आहे तुझा. हो तू मोठा तू ना बाप मोठा. सूर्य. तू सूर्या. मी सूर्या. हे काय? सूर्य तापलेला सूर्य. सगळे तापलेलं थंड करेन रे तुझ्या. इकडे इकडे तू तिकडे हो रे. तर तू सूर्य आहे. मी पृथ्वी. माझा चंद्र सेट आहे एकदम. मला जमलंय. थोडीफार आशा आहे ना मला तुझ्याकडूनच आहे. नमो नमस्ते. तर सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो बुवा. ये रे बो गेंगाणामध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड रे. तू कशाला फिरला रे? अरे तू सूर्य येणार रे जबाबदारीने वागणार रे. सूर्य चंद्राच्या भोवती कशाला फिरला रे? मी याला थोडी कंपनी दिली. कंपनी अशा कंपनी द्यायला सूर्य जर चंद्राच्या भोवती फिरला ना तर आपण सगळे चढून जाऊ ना रे. बोलते येडे रे. खड्ड्यात गेलं ते सूर्यग्रहण. जाऊ दे तिकडे. चंद्रग्रहण शिकू आपण. चंद्रग्रहण. त्यातला चंद्र सूर्यमध्ये काही पण मजा येत नाही. मी तिकडे लांब जाऊन चेपचून बनू. काय म्हणतो तू? तिकडे लांब जाऊन चेपचून. सेप्चून नाही ते नेपचून आहे. तुझ्या 2 प्लुटोवर अशा सेप्चून देतो ना आता. काय दलिंदर आहेत रे तुम्ही. एवढे कसे दलिंदर आहेत रे तुम्ही. आता सगळं सोडून द्या. 1 मिनिट. ते म्हणजे तुम्हाला जे सांगितलं होतं ते सोडून द्या रे. आता मी चंद्र आहे. इकडे रे. मी 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 चंद्र आहे रे. आता तेच चंद्र आहे. झालं यो चंद्र आहे. हा मग या चंद्रावर मला पहिलं पाऊल टाकायचं. नाही या चंद्रावर मी पहिलं पाऊल टाकणार. मी पहिलं पाऊल टाकणार. काका काय लाथा मार राहणार रे मला. अरे काय माझ्या राशीला राहू आणि केतू. तू अख्खा पडा पाडला रे तू. राहू केतू आले माझ्या नशिबाला. शनी सारखे माझ्या आजूबाजूला फिरले. पण मी पण गुरु आहे.